नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताच्या लोकपालाने खालीलपैकी कोणत्या तारखेस लोकपाल दिन साजरा करण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारताच्या लोकपालाने 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. बरं, या लोकपाल दिनासाठी 16 जानेवारीचीच का निवड करण्यात आली? तर मित्रांनो, 16 जानेवारी 2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारेच भारतीय लोकपालाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी लोकपाल दिनासाठी 16 जानेवारीची निवड करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? कोणता देश हा उपग्रहाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता उपग्रहाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. मित्रांनो, इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, येथे पेशंटचं ऑपरेशन सुरू असून हे ऑपरेशन जे आहे हे रोबोटद्वारे करण्यात येत असून त्या रोबोटला कोण हँडल करत आहे? तर त्या रोबोटला एक डॉक्टर हँडल करत असून तो डॉक्टर जवळपास 1.5 लाख किलोमीटर अंतरावरून रोबोटचा उपयोग करून या पेशंटचं ऑपरेशन करत आहे. त्या रोबोटचं संचालन करण्यासाठी येथे उपग्रहाचा उपयोग करण्यात आल्यामुळे ही अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया ठरली. आणि चीनने या प्रयोगाअंतर्गत 1-2 शस्त्रक्रिया केल्या नसून तब्बल 5 शस्त्रक्रिया या प्रयोगाअंतर्गत करण्यात आल्या आहेत. बरं, या शस्त्रक्रियेसाठी चीनने कोणत्या उपग्रहाचा उपयोग घेतला? तर या शस्त्रक्रियेसाठी चीनने आपस्टार 6D या उपग्रहाचा उपयोग घेतला व हा जो आपस्टार 6D आहे हा उपग्रह चीनने 2020 मध्ये प्रक्षेपित केला होता. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील कोणत्या राज्यात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे? मित्रांनो, चीनमध्ये थैमान घालणारा हा विषाणू आपल्या भारतामध्ये सुद्धा पसरला असून याचा पहिला रुग्ण भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये आढळला आहे. कर्नाटकमध्ये कुठे? तर कर्नाटकमधील बेंगलोर या शहरात असे 2 रुग्ण आढळले असून त्यापैकी एक रुग्ण 3 महिन्याचा आणि एक रुग्ण 8 महिन्याचा आहे. गुजरात राज्यात सुद्धा या HMPVने बाधित एक रुग्ण आढळला आहे. मित्रांनो, हा विषाणू कोरोनासारखा काही नवीन नाही, कारण हा विषाणू याआधी सुद्धा अस्तित्वात होता व याला डिस्कवर 2001 साली नेदरलँडमध्ये करण्यात आलं होतं. या विषाणूचं जर नाव विचारलं तर ह्युमन मेटान्युमोव्हायरस असं याचं नाव असून हा एक RNA विषाणू आहे. याची काही लक्षणे सुद्धा नोट करून घ्या. नाक वाहणं, खोकला येणं, श्वास घेण्यास अडथळा, घसा खवखवणे, छातीत घरघर वाजणे व यात तापही येऊ शकते व काही रुग्णांना स्किनवर रॅशेस सुद्धा येऊ शकतात. आता हा प्रश्न पहा. US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम सन्मान प्राप्त करणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम सन्मान प्राप्त करणारा लिओनेल मेस्सी हा पहिलाच पुरुष फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी 2022 मध्ये मेगन रॅपिनो या महिला फुटबॉलपटूला सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. लिओनेल मेस्सी हा पुरस्कार मिळवणारे मेगन रॅपिनो यांच्यानंतरचे दुसरे फुटबॉलपटू, तर पुरुषांचाच विचार केल्यास ते असे करणारे पहिले फुटबॉलपटू आहेत. बरं, लिओनेल मेस्सी हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, हा जो अमेरिकेचा पुरस्कार आहे हा अत्यंत प्रतिष्ठित असून जसा आपल्या भारतामधील सर्वोच्च सन्मान हा भारतरत्न आहे तसा अमेरिकेतील हा सर्वोच्च सन्मान आहे. यंदा जो बायडेन यांनी 19 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केला असून यामध्ये जे इतर विजेते आहेत त्यात ही 2 नावे अत्यंत चर्चेत होती, तर यांची नावे लक्षात ठेवा. हा पुरस्कार जॉर्ज सोरोस आणि हिलरी क्लिंटन यांना सुद्धा मिळाला आहे. या पुरस्काराच्या स्थापनेविषयी सांगायचं झालं तर 1945 मध्ये USचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी नागरिकांचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्य पदक स्थापन केले होते व त्याच पदकाचे नाव बदलून 1963 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन F केनेडी यांनी या पदकाला US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम असे नाव दिले. नेक्स्ट क्वेश्चन. 38व्या राष्ट्रीय खेळाच्या मशालीला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, प्रत्येक खेळासाठी एक मशाल असते व यंदाच्या या 38व्या राष्ट्रीय खेळामधील मशालीला तेजस्विनी असं नाव देण्यात आलं. याआधी आपण पाहिलेलंच आहे की 38व्या राष्ट्रीय खेळांसाठी एक मॅस्कॉट सुद्धा लॉन्च करण्यात आला असून त्या मॅस्कॉटला मोली असं नाव देण्यात आलं. हा जो मोली मॅस्कॉट आहे हा उत्तराखंडच्या राज्यपक्षी मोनोलवर आधारित आहे. बरं, यंदाचे हे 38वे राष्ट्रीय खेळ कधी आयोजित करण्यात येत आहेत? तर या खेळांची सुरुवात 28 जानेवारीपासून होणार असून हे नॅशनल गेम्स 14 फेब्रुवारीपर्यंत उत्तराखंड या राज्यामध्ये चालतील. आणि मित्रांनो, या नॅशनल गेम्समध्ये उत्तराखंड या राज्याने
विंटर गेम्सचा सुद्धा समावेश केला असून असं करणारं उत्तराखंड हे पहिलंच राज्य ठरलं आहे. आता हा प्रश्न पहा. ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हा जो ग्रामीण भारत महोत्सव आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला असून हा महोत्सव 4 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत नवी दिल्लीत चालणार आहे. बरं, या महोत्सवाचे आयोजक कोण आहेत? तर नोट करून घ्या. वित्तीय सेवा विभाग, केंद्रीय वित्त मंत्रालय आणि नाबार्ड या 3 संस्थेद्वारे एकत्रितरित्या हा महोत्सव आयोजित केला जात असून या महोत्सवाची थीम काय आहे? तर बिल्डिंग अ रेझिलियंट रुरल इंडिया फॉर अ विकसित भारत 2024 अशी या महोत्सवाची थीम आहे. याचं ब्रीदवाक्य सुद्धा नोट करून घ्या. गाव बडे तो देश बडे असे या महोत्सवाचं ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला राज्य आणि त्या राज्याद्वारे जी महिलांसाठी योजना राबवली जाते याची योग्य जोडी लावायची आहे. पहिलं राज्य पहा, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याद्वारे महिलांसाठी लक्ष्मी भंडार ही योजना राबवली जाते. आणि हे जे छत्तीसगड राज्य आहे या राज्याद्वारे मैया ही योजना राबवण्यात येत आहे. तर दिल्लीने आता अलीकडेच महिला सन्मान ही योजना महिलांसाठी सुरू केली असून कर्नाटकमध्ये 2021 पासूनच गृहलक्ष्मी ही योजना राबवण्यात येत आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाते. तर या अंतर्गत महिलांना दर महिन्यात किती रोख रक्कम देण्यात येते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, नुकतेच आता डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं हेच आपल्याला यात सांगायचं आहे. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता का? तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. यासह लोकमान्य टिळक पुरस्कार आणि वीर सावरकर या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे जे राजगोपाल चिदंबरम आहेत हे एक भौतिक शास्त्रज्ञ असून त्यांना भारतीय अण्वस्त्राच्या कार्यक्रमाचं शिल्पकार म्हटलं जातं. त्यांच्याच काळात भारताने पोखरण 1 आणि पोखरण 2 या अणुचाचण्या सुद्धा घेतल्या होत्या. आणि त्यांच्या कार्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष म्हणून 1994 ते 95 मध्ये कार्य केलं होतं. तसेच त्यांनी बाबा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणुऊर्जा विभागाचे सचिव तर भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्य केलं आहे. त्यांना 1975 मध्ये पद्मश्री तर 1999 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि इतर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर 2006 साली होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार, 2013 साली सी.व्ही. रमन पुरस्कार तर 2014 मध्ये त्यांना ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवन गौरव हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याबरोबरच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. आता जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असलेल्या जपानच्या तोमिकी इत्सुका यांचं वयाच्या 116व्या वर्षी निधन झालं आहे. यांचं नाव लक्षात ठेवा, तोमिकी इत्सुका असं यांचं नाव आहे. आणि मित्रांनो, अशा न्यूजवर एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवा, जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असलेल्या जपानच्या तोमिकी इत्सुका यांचं वयाच्या 116व्या वर्षी निधन झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले? तर नुकतेच आता हॅनोई या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलं. बरं, हे हॅनोई शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर व्हिएतनाम या देशाची राजधानी असून या शहरात 2.5 PM कणांचे प्रमाण हे 266 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकं नोंदवण्यात आल्यामुळं या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या संस्थेनं 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केलं? तर आता भारतातील AICTE या संस्थेनं 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केलं आहे. या AICTEचा फुल फॉर्म काय आहे? तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असं याचं पूर्ण स्वरूप असून AI मध्ये भारताला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यासाठी या संस्थेद्वारे 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मित्रांनो, जी AICTE संस्था आहे ही एक शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था असून याची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली होती. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष सुधारणेचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ठीक आहे, आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. पंचायत ते संसद 2.0 उपक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं?
तर हा जो पंचायत ते संसद 2.0 उपक्रम आहे, याचं उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम 6 जानेवारीपासून सुरू झाला असून या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून अनुसूचित जमातीच्या निवडून आलेल्या 502 महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, तर अनुसूचित जमातीच्या निवडून आलेल्या 502 महिलांना मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता व या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय महिला आयोग आणि लोकसभा सचिवालय यांनी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने केलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच इस्रोद्वारे प्रक्षेपित स्पेडएक्स या उपग्रहाबरोबर कोणत्या बिया अवकाशात पाठवण्यात आल्या होत्या? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.